नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, गेल्या महिन्यामध्ये भागधारकांना बोनस शेअरची भेट देणाऱ्या गॉडफ्रे फिलिप्स इंडिया लिमिटेड या कंपनीनं आर्थिक वर्ष 2025-26 साठी प्रति इक्विटी शेअर 17 रुपये इतका मोठा इंटरिम लाभांश जाहीर केलाय। या लाभांशाचा दर 2 रुपये दर्शनी मूल्याच्या शेअरवरती तब्बल 850% इतका आहे। या लाभांशामुळे कंपनीच्या भागधारकांना सातत्याने लाभ देत राहण्याचं धोरण हे अधोरेखित होतं। या लाभांशासाठी पात्र असलेल्या भागधारकांना निश्चित करण्यासाठी 10 नोव्हेंबर 2025 ही रेकॉर्ड डेट निश्चित करण्यात आली असून लाभांशांचं वितरण हे 3 नोव्हेंबर 2025 पासून 30 दिवसांच्या आतमध्ये केलं जाईल। यावर्षी 22 ऑगस्ट रोजी कंपनीने भागधारकांना 60 रुपयांचा एक इंटरिम डिव्हिडंड दिला होता। कंपनीने सप्टेंबर 2025 ला संपलेल्या तिमाहीमध्ये 304.99 कोटी रुपयांचा एकत्रित निव्वळ नफा नोंदवला। मागच्या याच वर्षीच्या तिमाहीमध्ये 248.31 कोटी रुपयांच्या तुलनेत हा नफा 22.8% वाढलेला आहे, जो कंपनीच्या उत्कृष्ट कार्यक्षमतेचे संकेत देतो। तर याच तिमाहीमध्ये कंपनीचा महसूल जवळपास स्थिर राहिला असून तो 1632 कोटी रुपये इतका आहे, जो मागच्या वर्षी 1627 कोटी रुपयांच्या तुलनेत किंचित जास्त आहे। कंपनीचा लाभांश देण्याचा इतिहास मजबूत आहे। या इंटरिम लाभांशापूर्वी कंपनीनं ऑगस्ट 2025 मध्ये 60 रुपये इंटरिम लाभांश आणि सप्टेंबर 2025 मध्ये 2:1 प्रमाणात बोनस शेअरचं वाटप केलं होतं, ज्यामुळे शेअरधारकांचं भांडवल वाढलेलं आहे। मोदी एंटरप्राइजेस समूहाचा भाग असलेल्या या कंपनीच्या शेअरनं बाजारामध्ये चांगली कामगिरी केली असून इयर ऑन इयर ग्रोथ सुमारे 79% इतकी आहे। NSE वरती सध्या 3031 रुपयांच्या आसपास ट्रेड करत असलेल्या शेअरचा ऐतिहासिक उच्चांक हा 3947 रुपये आहे, तर निच्चांकी भाव हा 1370 रुपये एवढा आहे। या कंपनीचं मुख्य महसूल क्षेत्र हे सिगरेट आणि तंबाखू उत्पादन आहे, परंतु 24/7 या रिटेल स्टोअर साखळीसोबत आणि पान विलास यासारख्या ब्रँडद्वारे ते FMCG आणि इतर इन्फेक्शरी क्षेत्रात देखील विस्तार करत आहेत। तर मित्रांनो, अशा पद्धतीनं या सिगरेट बनवणाऱ्या कंपनीनं प्रत्येक शेअरवरती मागच्याच महिन्यामध्ये 60 रुपये आणि आता या तिमाहीमध्ये 17 रुपयांचा लाभांश दिलेला आहे। तर मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।